तर पहा मित्रांनो, नगर परिषद संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे. तर पहा, ही सूचना जी आहे ती 3-4 दिवस अगोदरच आलेली होती, पण ऑफिशियल वेबसाईटवरून प्रसिद्धीपत्रक डाउनलोड होत नव्हतं. त्या कारणाने आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवला नाही. पण आज रोजी ते आपण डाउनलोड करू शकतो आणि त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 9 फेब्रुवारी 2024 रोजीच हे प्रसिद्धीपत्रक आलं होतं, पण ऑफिशियल वेबसाईटवरून ते डाउनलोड होत नसल्या कारणाने आपण त्यावर व्हिडिओ बनवला नाही. आज ते डाउनलोड करता येत आहे, त्यामुळे आपण याच्यावर आता व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामध्ये विविध नामनिर्देशनाने व सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर तसेच 9, 22 आणि 24 नोव्हेंबर रोजी 3 सत्रात TCS कंपनीमार्फत राबवण्यात आली होती. उमेदवारांना प्रश्न उत्तरासंबंधी काही आक्षेप हरकती असल्यास ते नोंदवण्याकरिता 6 डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. म्हणजे एकंदरीतच पहा मित्रो, या दिनांकाला तुमची परीक्षा झालेली होती आणि 6 ते 13 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली होती. म्हणजे पहा, जी आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट होती त्यावर आक्षेप घेण्यासाठी आपल्याला 6 ते 13 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. तर त्यामध्ये पहा, त्या अनुषंगाने आक्षेप हरकतीबाबत TCS कंपनीकडून प्राप्त झालेले आहेत. एकूण 425 प्रश्नांसाठी 2545 म्हणजे पहा 2545 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले आहेत. आक्षेप वैध ठरलेल्या प्रश्नांना ID पूर्ण गुण देण्यात किंवा उत्तराचा पर्याय बदलल्यास असल्याबाबतची माहिती संचालनालयाच्या 31 जानेवारी 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये उमेदवारांना लॉगिन खात्यात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, 31 जानेवारी रोजी तुमची सेकंड आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामध्ये तुम्हाला सुधारित उत्तर तालिका किंवा फायनल आन्सर की किंवा जे प्रश्न रद्द झालेले त्या संदर्भात माहिती मिळाली. जे प्रश्न रद्द झाले त्यांचे पूर्ण मार्क आणि काही प्रश्नाचे पर्याय जे ते बदलण्यात आलेले आहे. तर त्या संदर्भात माहिती जी आहे ती 31 जानेवारी रोजीच आपल्याकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर पहा, आता तदनंतर उमेदवारांनी संचालनालयाच्या ईमेलद्वारे सुधारित उत्तर तालिकेवर, म्हणजे जी अंतिम उत्तर तालिका होती किंवा सुधारित उत्तर तालिका होती, त्यावर आक्षेप किंवा हरकती दाखल करून पुनःच्या आक्षेप हरकती दाखल करण्यास संधी देण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे पहा, काही उमेदवारांनी ईमेल केले आहेत की अजूनसुद्धा प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही. म्हणजे फर्स्ट आन्सर की लागली, त्यानंतर सेकंड आन्सर की लागली सुधारित, तरीसुद्धा काही प्रश्नांमध्ये किंवा पर्यायांमध्ये चूक उमेदवारांना आढळलेली आहे. त्याबाबतच उमेदवारांनी काय केलं होतं, ईमेल केले होते आणि त्या ईमेलला ग्राह्य धरून या ठिकाणी पुन्हा जी आहे सुधारणा करण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला लिंक जी आहे ती ओपन करून देण्यात आलेली आहे. तर पहा, त्या अनुषंगाने 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी म्हणजे 2च दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे. 12 फेब्रुवारीपासून तर 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमचे आक्षेप जे आहे ते नोंदवू शकता. तर पहा, आक्षेप कसे घ्यायचे आहे त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. म्हणजे फक्त आक्षेप घ्यायचे नाही तुम्हाला, तर त्याबाबत तुम्हाला कागदपत्रेही जोडणं आवश्यक आहे. सदर सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क ₹100 या ठिकाणी ₹100 आकारला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते भरायचे आहे. तर पहा, 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉगिन ID वरून नोंदवलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील वा त्यानंतरची सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तर यामध्ये पहा, संचालनालयास यापूर्वी व यानंतर ईमेलद्वारे नोंदवण्यात आलेले आक्षेप हरकती विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे पहा मित्रांनो, तुम्ही जे ईमेल केले होते ते तर ग्राह्य नाही आहे. तुमच्यासाठी 12 ते 14 फेब्रुवारी या दरम्यान लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे. तुम्ही ऑब्जेक्शन त्यावर घेऊ शकता आता आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. ईमेलद्वारे किंवा कशाद्वारे केलेले आक्षेप जे आहेत ते ग्राह्य धरले जाणार नाही. तर ही होती संपूर्ण अपडेट.